नागपूर आणि अजनी रेल्वे स्टेशनवर तिकीट विक्री 25 जुलैपर्यंत बंद राहणार आहे। संत ताजुद्दीन यांच्या 103वा वार्षिक उरूस नागपुरात सुरू आहे, त्यामुळे रेल्वे प्लॅटफॉर्मवर भाविकांची गर्दी टाळण्यासाठी तिकीट विक्री तात्पुरती बंद आहे। नागपूर मनपाने स्वच्छतेसाठी विशेष पथक स्थापन केले। या पथकाने मनपाच्या 10ही झोनमध्ये स्वच्छता गाड्यांच्या डेपोची पाहणी केली आहे। तसंच घरोघरी जाऊन कचरा संकलन करणाऱ्या वाहनांचीही महापालिका आयुक्तांसह अधिकाऱ्यांनी पाहणी केली। नागपुरात संपाच्या चौथ्या दिवशी प्रशिक्षणार्थी परिचारिका कारवाईच्या भीतीने कामावर रुजू झाल्यात। मात्र 5व्या दिवशी देखील आंदोलन सुरू आहे। आज आणखी परिचारिका आंदोलनात सहभागी झाल्यात। यवतमाळमध्ये जिल्हा न्यायालयात विशेष मध्यस्थी मोहिमेअंतर्गत मध्यस्थी कक्ष सुरू केला। कक्षाच्या शुभारंभ आणि राष्ट्रासाठी मध्यस्थी मोहीम रॅलीचं उद्घाटन न्यायमूर्ती वृषाली जोशी यांच्या हस्ते झाले। यवतमाळमधल्या रेमंड कंपनीतल्या कामगारांनी संप पुकारलाय। कामगार कराराला वारंवार विलंब होतोय, त्यामुळे 557हून अधिक जणांनी कंपनी आवारात ठिय्या दिला। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।